वेलकम टू न्यू डे. एव्हरी डे स्टार्ट विथ क्लिनिंग. आजचा दिवस सुरू झाला एकदम फ्रेश वाईब्सने. खूप छान क्लायमेट होतं. सर्वात आधी मी क्लिनिंग केली आणि जे काही रात्रीचे ऑर्डर्स करून जो पसारा झाला होता तो नीट केला. त्यानंतरून मी टेबल शिफ्ट केलं. सगळे बॉक्सेस व्यवस्थित अरेंज केले. व्यवस्थित टेबल पुसून घेतला. मला प्लांट्स खूप आवडतात म्हणून माझं छोटंसं बांबू ट्री आणि मनी प्लांट टेबलवर ठेवलं. हा बांबू ट्री मला गेम जिंकल्यावरती गिफ्ट म्हणून मिळाला होता आणि तो माझ्यासाठी लकी ठरला. सेटअप कसं वाटतंय यानंतर मी सुरुवात केली क्रीम्सची लेबलिंग करायला. खूप लोकांनी विचारलं होतं, दीदी कोणत्या क्रीमला तुम्ही लेबल करत आहात? तर हे आहेत माझे बेस्ट सेलर प्रॉडक्ट्स. खरं सांगायचं तर मला हे प्रत्येक दुसऱ्या दिवशी स्टॉक करावे लागतात कारण हे लगेच सोल्ड आउट होतात. आज काही प्रोडक्ट्स आउट ऑफ स्टॉक झाले होते आणि काही बल्क ऑर्डर्स आले होते, त्यामुळे मला फुल स्टॉक कंप्लीट करावं लागलं. म्हणून पुढील काही दिवस तुम्हाला माझ्या न्यू लॉन्च प्रोडक्ट्स आणि ॲव्हॅग्लो क्रीमचे मेकिंग अँड पॅकेजिंग व्हिडिओ पाहायला मिळतील. मी लेबल लावताना व्हिडिओमध्ये खूप फास्ट दिसेल पण प्रत्यक्षात खूप स्लो आहे. एक बॅच करायला 3 ते 4 तास जातात कारण प्रत्येक लेबल अचूक प्रिसिशननी लावावं लागतं. थोडं जरी चुकीचं झालं तर पूर्ण वेस्ट होतं. मी नेहमी कोणताही न्यू प्रोडक्ट लॉन्च करण्याआधी टेस्टिंग करते. काही क्लायंट्सला सॅम्पल देऊन फीडबॅक घेते. सुरुवातीला मला जसे कंटेनर पाहिजे होते तसे मिळत नव्हते. माझं फॉर्म्युलेशन तयार होतं पण त्यावेळी फक्त हे गोल्डन लीडचे कंटेनर अवेलेबल होते म्हणून मी ते 150 पीस घेऊन टाकले कारण की मला लेट करायचं नव्हतं. मला चेक करायचं होतं की रिझल्ट कसा आहे या क्रीमचा. पण आता मला ब्रँडच्या थीमनुसार व्हाईट कंटेनर मिळाले आणि ते परफेक्टली बसतात. पुढे ॲव्हॅग्लो क्रीम आणि नवी प्रोडक्ट्स तुम्हाला याच व्हाईट कंटेनर्समध्ये मिळतील. पण मला नक्की सांगा तुम्हाला कोणते जास्त आवडले, गोल्डन लीड की व्हाईट लीड? लेबल लावताना आणि कटिंग करताना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यात माझं हे कटर बिलकुल नीट काम करत नव्हतं. पेपर नीट कटच होत नव्हता. शेवटी मी नॉर्मल कटरनेच सगळं काही केलं, नाहीतर संपूर्ण लेबल वेस्ट होतं. त्यामुळे मी अजूनही बहुतेक काम हँडमेड हातानेच करते. यानंतर मी लगेच सिल्क रोज टोनर बनवायला सुरुवात केली. जेवढे पण फ्रेश रोजेस होते ते सगळे घेतले, त्यांना स्टीम करायला टोनर बनवायची जी प्रोसेस आहे ती करायला सुरुवात केली. ते स्टीम होतच होतं तोपर्यंत लगेच तिकडे टेबलवरती ऑर्डर्स अर्जंट असल्यामुळे लगेच टोनरच्या ज्या बॉटल्स होत्या त्या अरेंज केल्या. माझ्याकडे खूप कमी बॉटल्स अवेलेबल होत्या पण ऑर्डर्स खूप जास्त होत्या. पण मी तरी पण काही क्लायंट्सला होल्डवर ठेवलं आणि जेवढ्या बॉटल्स होत्या तेवढ्या लगेच सगळ्या स्प्रे बॉटलमध्ये सिल्क रोज टोनर फिलअप केलं. आणि काही बल्क ऑर्डर्स होत्या तर त्यांच्यासाठी मी बल्क ऑर्डर्स ज्या असते त्या मोठ्या कंटेनर म्हणजे मोठ्या बॉटल्स लिटरमध्ये फिलअप करत असते. तर त्या मोठ्या बॉटल्स पण फिलअप केल्या आणि लगेच मी डिस्पॅचला सुरुवात केली. सगळ्या बॉटल्स फिलअप करून झाल्यानंतरून मी छानपैकी त्यांना लेबलिंग केलं. पण लेबल करताना माझ्या हातात ग्लव्ज असल्यामुळे ते लेबल्स व्यवस्थित लावल्या जात नव्हते म्हणून मी लगेच ग्लव्ज काढून टाकले आणि ग्लव्ज न घालताच प्रॉपरली लेबलिंग केलं. लेबल करून झाल्यानंतरून ज्या ऑर्डर्स अर्जंट होत्या त्या लगेच पॅक करून डिस्पॅच केले. आय होप तुम्हाला माझा हा छोटासा जर्नी आवडला असेल. ओके, बाय.